नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा एक टॉपिक मी घेणार आहे. आपण भविष्यशास्त्र कसं काम करतंय हे ग्रह वगैरे सगळं बघतोय, पण स्वतःसाठी माझ्यासाठी आत्ताचे जे ग्रह आहेत ते काय करतील. आपलं 18 ऑक्टोबर ते 18 जानेवारी या 3 महिन्यामधलं प्रत्येक चंद्र राशीचं भविष्य मी आता सांगणार आहे. त्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट पक्की करून घ्या. तुमच्या कुंडलीमध्ये समोर ठेवा, तुमच्या कुंडलीमध्ये ज्या आकड्यामध्ये चंद्र असं लिहिलं आहे आकड्याबरोबर, तो आकडा राशीचा असतो. म्हणजे त्या राशीत तुमचा चंद्र आहे, म्हणजे ती तुमची रास आहे. 1 आकड्याबरोबर चंद्र आहे मेष रास आहे, 4 आकड्याबरोबर चंद्र आहे कर्क रास आहे, 9 आकड्याबरोबर चंद्र आहे धनु रास आहे, 10 आकड्याबरोबर चंद्र आहे मकर रास आहे. असं अशी तुम्हाला तुमची रास कळते. आता तुमच्या समोर जी कुंडली येणार आहे भविष्य सांगताना, त्याच्यामध्ये मेष राशीची कुंडली, जेव्हा मी मेष राशीचं भविष्य सांगणार तेव्हा प्रथम चतुर्थ सप्तम दशम पंचम नवम स्थानांची नावं लिहून एवढ्या स्थानांमध्ये कुठेही चंद्र असेल तर तो चंद्र चांगला आहे, शुभ आहे तुमच्या कुंडलीतला. म्हणजे असं की तुम्ही ज्या घरामध्ये राहता ते घर सगळ्या दृष्टींनी उत्तम बांधलेलं असेल तर तुम्हाला घरातली बाकी सगळी सुख उत्तम मिळतात. तसं तुमचं मन हे जर चंद्र आहे, मन म्हणजे चंद्र आहे, हा चंद्र कुंडलीमध्ये उत्तम स्थानात असेल तर निम्मी लढाई जिंकली आहे तुम्ही. मग सगळे ग्रह जे परिणाम देणार आहेत त्यातले चांगले परिणाम जास्त चांगल्या अनुभवाला येणार आहेत. तुमच्या कुंडलीतला चंद्र जास्त चांगला आहे हे कसं ठरवता. तुमच्या कुंडलीमध्ये समोर जन्मलग्न कुंडलीच्या डोक्यावर 2 आकडे असतात, ल म्हणून लग्नाचे आणि चंद्र म्हणून चंद्राचे. त्यातला चंद्र जर 10 अंश ते 20 अंश असेल तर तो युवावस्थेत आहे, प्रचंड बलवान आहे. तुमचा जन्म शुद्ध चतुर्थी ते वद्य चतुर्थीमध्ये झाला तरी तुमचा चंद्र उत्तम बलवान आहे. शक्यतो रवी बरोबर नको, नाहीतर तो निष्प्रभ होऊ शकतो. चंद्राच्या दोन्ही बाजूंना ग्रह असतील तर ते चंद्राला सपोर्ट करतात, ही गोष्ट पण चांगली. आणि चंद्रावर जेवढ्या ग्रहांच्या दृष्टी तेवढा चंद्र जास्त बलवान हे पण आहे. तसंच हा केंद्र त्रिकोणामध्ये असेल तर उत्तम आहे. ज्याचं तुम्हाला कुंडलीचं चित्र समोर दिसणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रथम चतुर्थ सप्तम दशम केंद्र, प्रथम पंचम नवम त्रिकोण हे समजतं आहे. यानंतर आपण सुरू करणार आहोत एकेका राशीचं भविष्य. कन्या रास बघूया. म्हणजे 6 आकड्यामध्ये चंद्र तुमच्या कुंडलीमध्ये असेल तर तुमची कन्या रास आहे. या राशीची नक्षत्र 3 आहेत. रवीचं नक्षत्र उत्तरा याचे 3 चरण, पुढचं चंद्राचं नक्षत्र हस्त याचे 4 चरण आणि चित्रा नक्षत्र मंगळाचं याचे 2 चरण. रवी म्हणजे तुमच्या कुंडलीमधला आरोग्य, चंद्र म्हणजे तुमचं मन आणि मंगळ म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी. असं या 3 ग्रहांचं वर्णन केलं जाईल. तुमच्या चंद्राच्या बरोबरीने ऑक्टोबरमध्ये शुक्र तिथेच असणार आहे. शुक्र जरी कन्येमध्ये नीचीचा असला तरी ह्या तुमच्या कुंडलीचा जो स्वामी बुध आहे, हा बुध शेजारी तुळेमध्ये आहे, परिवर्तन योगात आहे. त्याच्यामुळे हा चंद्राबरोबरचा शुक्र चांगले परिणाम देणार आहे. सौंदर्याकडे जास्त लक्ष द्यावं असं या तरुण मुलामुलींना वाटेल ज्यांची कन्या रास आहे. कन्या राशीचे माणसांचा एक स्पेसिफिक असा दृष्टिकोन असतो. ही 6ष्ठ स्थानातली रास आहे निसर्ग कुंडलीच्या. त्याच्यामुळे स्वतःच्या आरोग्याबद्दल ते नेहमी अतिशय जागरूक असतात. दिवाळीच्या आसपास मात्र यांचा मूड खूप उत्साहवर्धक आणि मौज मजेचा असणार आहे. लग्नी आलाय शुक्र ते आणि बुध परिवर्तन योगात, त्यामुळे आरोग्य, कुटुंबाचं सहकार्य दोन्ही मिळणार आहे. खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी घरामध्ये मजेच्या चालणार आहेत. एकूण हे 3ही महिने धनस्थानामध्ये बुध शुक्र असल्यामुळे प्राप्तीला चांगले आहेत. सगळ्यांशी घरात कुटुंबामध्ये सलोख्याने वागाल. जोडीदार आहे शुक्र, जोडीदाराला भेट वस्तू देऊन खुश ठेवाल.
मनोरंजन क्षेत्रातल्या लोकांना नवीन कामं मिळतील आणि आयुष्यामध्ये पैसा आल्यामुळे अनेक कामं सुरळीत होतील. व्यवसाय क्षेत्रात पब्लिक स्पीकर असाल तर नवीन विषयामध्ये खूप गोष्टींमध्ये बोलण्यासारखी कामं तुम्हाला मिळतील. खूप खोलवर समजून घेणारी ही रास आहे. कम्युनिकेशन उत्तम आहे. त्यामुळे एकूणच अतिशय स्किलनी लोकांबरोबर संबंध प्रस्थापित कराल आणि तुमच्या कामामध्ये यश मिळवाल. व्यवसाय नोकरीमध्ये बदलाचे वारे आहेत. बदल स्वीकारा, तो स्वागतार्ह आहे. दशमातला गुरु नवीन वर्षात नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे टाकणार आहे. प्रसिद्धी, मान सन्मानाचे योग, सहकार्यांचे सहकार्य मिळणार आहे. विवाहोत्सुक तरुणांना सुंदर आणि श्रीमंत जीवनसाथी मिळेल. नवीन वर्ष सुरू होताना स्टॉक मार्केटमध्ये मात्र हा बुध तुम्हाला जरा सावधगिरीची सूचना देतोय. जरा प्रमाणाबाहेर इन्व्हेस्टमेंट्स नकोत. प्रणयाबाबतमध्ये शुक्राची साथ आहे. तरुण लोकांना ज्यांचे प्रेम संबंध आहेत त्यांना त्यात यश मिळेल. सप्तमामधला शनी अतिशय न्यायबुद्धीने बिझनेसमध्ये निर्णय देईल. तुमच्या मनामधल्या गोष्टी या जर अवाच्या सवा असतील तर तसं होऊ शकत नाही. जे योग्य आहे, जे कायदेशीर आहे, अशाच गोष्टी बिझनेसमध्ये तुम्हाला निर्णय तसे घ्यावे लागतील. ज्यांच्या कुंडलीमध्ये मेष राशीमध्ये कोणताही पापग्रह आहे त्यांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. लाभस्थानामधला गुरु जो ऑक्टोबर ते डिसेंबर 6 डिसेंबरपर्यंत कर्क राशीमध्ये उच्चीचा येणार आहे, तो चांगले लाभ, चांगली प्राप्ती, खूप मोठी कामं करून घेईल. दिवाळीच्या आसपास हे उत्साहवर्धक वातावरण सगळ्यांनाच मिळेल. अर्थात कन्या रास ही बुधाची ॲनालिसिस करणारी रास आहे. अतिशय बुद्धिमान रास आहे. या राशीवर सतत शनीची दृष्टी असणार आहे. तर तुमच्या कुंडलीमधल्या चंद्रावर शनीची दृष्टी ही मनाला एक शिस्त लावते आणि त्या शिस्तीमुळे, मुळात बुधाच्या राशीमध्ये बुध हा शनीचा मित्र आहे, त्यामुळे शिस्तबद्ध काम करणारीच तुमची रास आहे. हा शनी तुमच्याकडून बिझनेसमध्ये पण ह्याच शिस्तीची अपेक्षा करतो. शुक्रावर शनीची दृष्टी पडणार आहे. त्यामुळे इथे शुक्राचा जो थोडासा रोमॅन्टिक स्वभाव आहे त्याच्यात थोडीशी मुरड घालावी लागणार आहे. जानेवारीमध्ये बुध पंचमामध्ये येतोय, तो स्टॉक मार्केटमध्ये यश देणार आहे. पण शनीची दृष्टी भाग्यावर जी पडती आहे तिथे तुम्हाला उच्च शिक्षणासाठी पुढे जायचं असेल तर त्यावेळेला ती गोष्ट मात्र शनीला मान्य होईपर्यंत मिळणार नाही, कारण गुरुची दृष्टी भाग्यावर पडत नाही आहे. बहुसंख्य वेळ दशमामध्ये मिथुनेमध्ये गुरु आहे, तो चतुर्थाकडे बघतो. डिसेंबरमध्ये शुक्र चतुर्थात येतो. त्यामुळे स्वतःच्या घराचं स्वप्न साकार होईल. घरामध्ये नवीन नवीन सुखसोयी निर्माण कराल किंवा सुखसोयीच्या गोष्टी खरेदी कराल आणि एकूणच आनंदात जाणारी ही दिवाळी आहे. नवीन वर्ष सुरू होताना नवीन चॅलेंजेस येणार आहेत. आरोग्याबाबत सावध राहा आणि ऑक्टोबर नंतर कामात सावध राहा, पथ्य पाळा, वाहनं जपून चालवा. हा मंगळाचा संदेश तुमच्यासाठी आहे. अर्थात प्रत्येक ग्रह आपल्या कुंडलीमध्ये स्वतःचं काहीतरी दाखवत असतोच. आपण सावधगिरीने राहावं आणि आपण त्याप्रमाणे वागावं. प्रत्येक पाऊल थोडंच आपण ग्रहांच्या प्रमाणे टाकणार आहोत. इतका पांगुळगाडा भविष्याचा करू नका. एखादा प्रश्न तुमच्या आयुष्यात निर्माण झाला असेल तर त्यावेळेला फक्त गोचरीच्या ग्रहांचं काय म्हणणं आहे याचा आधार घ्या. अदरवाईज आपलं आयुष्य जे काही चाललं आहे आपल्या मताप्रमाणे ते उत्तमच चाललं आहे. भविष्यशास्त्र हा पांगुळगाडा नव्हे, ते एक बरोबरीने विचार करण्याचं आणि ॲक्सेप्टन्सचं शास्त्र आहे. आत्तापर्यंत हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे. माझा चॅनल सबस्क्राईब करा. कन्या राशीच्या लोकांना कसं वाटलं त्यांनी कॉमेंट करावा या व्हिडिओवर. बाय बाय.